चला. सो आज आहे आपला 5 जून आणि आता वाजलेल्या जवळपास 1 वाजत आलेला आहे. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही बघसाल तर जवळपास 400-450 पॉईंटनी काय झालेलं आहे, मार्केटनी काय केलेलं आहे, एक आपल्याला एक रॅली दिलेली आहे. काल जवळपास 2100 पॉईंटनी मार्केट खाली पडलं होतं. एक पॉईंट असा आला होता की मार्केट 21,300 खालीच्या पण गेलं होतं. 21,280 पासून काय केलं होतं, मार्केटनी काय केलं होतं, रिव्हर्स मारलं होतं. सो काल एक्सपेक्टेड जो होता इलेक्शनचा रिझल्ट तो कम्प्लिटली अपोजिट आला होता. जे काही आपले एक्झिट पोल आले होते त्या एक्झिट पोलने काय दाखवलं होतं की बाबा BJPचं म्हणजे मेजॉरिटीने काय बनत आहे, गव्हर्नमेंट बनत आहे. 360-400 काय दाखवलं होतं, सीट दाखवलं होतं. पण ॲक्च्युअल रिझल्ट जेव्हा मार्केटमध्ये काल आला इलेक्शनचा तो सरप्रायझिंग होता आणि मार्केटसाठी पण तो खूप मोठा सरप्रायझिंग रिझल्ट होता. त्याच कारणामुळे काय झालं होतं, मार्केटमध्ये काय झालं होतं, एक प्रचंड मोठा ड्रॉप आला होता, खूप मोठा ड्रॉप. आणि हे कोविडनंतर हा पहिल्यांदा एवढा मोठा ड्रॉप मार्केटमध्ये आला. म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी बघितलं होतं की मार्केट जेव्हा 7-8% क्रॅश झालं होतं, ओके, तर तो होता लास्ट टाइम कोविडच्या वेळेस लोअर सर्किटला मार्केट लागलं होतं. आणि काल एक अशी कंडिशन आली होती की असं वाटत होतं की आता लोअर सर्किटला मार्केट क्लोज होती की काय. बँक निफ्टी तर जवळपास मला वाटते लोअर सर्किटच्या जवळपास पोहोचली होती. 9%च्या खाली ड्रॉप झाला होता. 5,000-4,000 पॉईंटनी बँक निफ्टी ड्रॉप झाली होती. सो हा आपण म्हणू शकतो एक ब्लड बाथ होता काल आपल्या मार्केटमध्ये आला होता. आणि बेस्ट ऑपॉर्च्युनिटी होती तुमची एक इन्व्हेस्टमेंट करायची. आणि त्याच कारणामुळे मी काय सांगितलं होतं तुम्हाला की जेवढा पैसा टाकताय ना तेवढा पैसा टाका. मार्केट अजून पडलं तर आणखी पैसा टाका. हे वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी राहते. कोविडमध्ये आपल्याला ही एक ऑपॉर्च्युनिटी भेटली होती आणि काल एक मार्केट क्रॅशमध्येही आपल्याला काल ऑपॉर्च्युनिटी भेटली होती. सो मी तर भरपूर पैसा टाकला होता आणि तुम्हाला पण टाकायला सांगितलं होता. डेफिनेटली आज तुम्ही बघून घ्या 400-450 पॉईंटनी मार्केट वरती गेलेलं आहे. काल जेव्हा आपलं मार्केट चालू होतं तर मॉर्निंगला सकाळी 12:30ला जेव्हा निफ्टी ही लोवेस्ट पॉईंटला गेली होती 21,300ला, तेव्हा माझा या सर्व स्ट्रॅटेजीमध्ये लॉस चालू होता 1,60,000चा लॉस. आणि त्याच्यानंतर मार्केटनी रिकव्हरी दिली. मार्केटमध्ये थोडी रिकवर झाली आणि मार्केट काहीतरी 22,000च्या आसपास क्लोज झालं होतं. आणि तिथे माझा जो लॉस होता 1,60,000चा तो रिकवर होऊन काय झाला होता, 1,00,000 जवळपास 10,000च्या प्रॉफिटमध्ये आलो होतो. हा लॉस होता 12:30 वाजता आणि हे प्रॉफिट होतं किती वाजता, जवळपास 2-2:15 वाजता. आणि हे तर लाईव्ह मार्केटमध्येच आपण बघितलं होतं. कालच्या सेशनमध्ये आपण सेशन रेकॉर्ड करताच हे जे 1,60,000च्या लॉसवरून 1,10,000 1,20,000च्या प्रॉफिटमध्ये जाताना माझा पोर्टफोलिओ तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये बघितला होता कालच्या सेशनमध्ये. आणि त्याच कारणामुळे मी सांगितलं होतं की कालचं सेशन जे आपण घेतलं होतं ते कोणी मिस नका करू. हे सर्वात मोठं लर्निंग आहे राहणार तुमच्या याच्यातलं ह्या मेंटरशिप प्रोग्राममधलं. आणि वन्स इन अ लाईफ टाईम अशा ऑपॉर्च्युनिटीज येतात. तुम्ही लकी आहात की आपला हा जो मेंटरशिप प्रोग्राम आपण स्टार्ट केला याच्यामध्ये काय झालेला आहे, एक मोठा इव्हेंट जो राहते मार्केटमधला दॅट इज कॉल्ड इलेक्शन. तो इलेक्शनचा इव्हेंट आणि त्याची व्होलॅटिलिटी आपण काल बघितली होती. काल व्होलॅटिलिटी एक पॉईंट असा आला होता की IB इंडिया विक्स हा 30च्या वरती गेला होता, 31ला टच झाला होता. आणि मार्केट चालू असताना मी सुद्धा म्हणालो होतो, मी सुद्धा इथे घाबरलो होतो की जेव्हा IB ही 31च्या वरती ट्रेड करायला लागली 30च्या वरती. जेव्हा आपण IBचा पॉईंट शिकवला होता तेव्हा मी बोललो होतो की जेव्हा पण IB ही 30ला क्रॉस करते तेव्हा तुमच्या सर्व पोझिशन तुम्ही एक्झिट करायला पाहिजे. बट काल आपण केलं नाही. काल आपण काय याच्यासाठी केलं की काल एक अनएक्सपेक्टेड रिझल्ट इलेक्शनचा आला, त्याच्यामुळे मार्केट क्रॅश झालं. आणि असं पण नाही आहे की बाबा की उलटं झालं होतं की NDAच्या 100 सीट आणि काँग्रेसच्या 240 सीट असा ते रिझल्ट नव्हता. फक्त रिझल्ट असा होता की मेजॉरिटी जे BJPला गव्हर्नमेंट बनायला पाहिजे ते बनत नसल्यामुळे मार्केटचा क्रॅश आला होता. सो इट इज एक्सपेक्टेड की NDAचंच गव्हर्नमेंट बनणार, मेजॉरिटी पण NDAलाच आली होती. आणि एक्सपेक्टेड आहे की NDAचंच गव्हर्नमेंट बनणार. ओके. सो त्या कारणामुळे आहे ना मी काही माझ्या कालच्या ज्या पोझिशन होत्या त्या एक्झिट केल्या नाही. जेव्हा IB 30ला टच झाली सुद्धा आपण होल्ड केला. आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघून घ्या की कालच्या कालच आपल्याला त्याचं जे आपण म्हणतो रिझल्ट तो भेटला होता. 1,60,000चा लॉस इमिजिएटली 2 ते 3 तासामध्ये 1,10,000च्या प्रॉफिटमध्ये काल क्लोज झाला. आता काल आणि आजमध्ये मी कुठल्या नवीन पोझिशन ॲड केलेल्या नाही. काल ज्या पोझिशन होत्या जे 1,10,000च्या प्रॉफिटमध्ये होत्या त्याच पोझिशन आज आहे. पण तेच प्रॉफिट तुम्ही बघून घ्या आता 2,32,000 चालू आहे, 2,32,000. आता पोझिशन पण तेच आहे. मार्केट फक्त 500-400 पॉईंटनी वरती गेलेलं आहे, राईट. जेव्हा 2100 पॉईंटनी मार्केट पडलं तेव्हा माझा 1,60,000चा लॉस होता.
आणि आता मार्केट फक्त 400 पॉईंटनी रिकवर झालं. 400 पॉईंटनी रिकवर झालं तर माझं जे प्रॉफिट आहे ते आता 2,32,000च्या आसपास आहे. ओके, मॉर्निंगला एक कंडिशन अशी आली होती की माझं प्रॉफिट हे 2,80,000ला टच झालं होतं. सो आता हे आलं काय, हे प्रॉफिट कशामुळे वाढत आहे ते समजून घ्या तुम्ही. खूप प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे मेंटरशिपमध्ये मला लाईव्ह मार्केटमधून मग तुम्हाला ह्या गोष्टी शिकवायच्या आहेत. तर समजून घ्या की काल आय व्ही 30%नी वरती गेली होती आणि 30 आय व्ही आज तुम्ही जर बघसाल इंडिया विक्स तर 26-27%नी आय व्ही ड्रॉप झालेली आहे. जेवढी आय व्ही काल वरती गेली होती तेवढीच आय व्ही का झालेली आहे, ड्रॉप झालेली आहे. आय व्ही जो 30ला टच झाला होता तो आता 19-20ला ट्रेड करत आहे. आणखी आय व्ही खाली होणार, सेटल डाऊन होणार. आय व्हीसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं रबर बँड इफेक्ट, जर तुम्हाला आठवत असणार तर आपण आपल्या थेरी सेशनमध्ये घेतलं होतं की रबर बँड इफेक्टमध्ये काय होते की आय व्ही एका सर्टन पॉईंटपर्यंत वाढते. जसं आपण रबर स्ट्रेच करतो, रबर स्ट्रेच केल्यानंतर रबर स्ट्रेच होते, बट रबरला जसं आपण रिलीज करतो रबर काय करते, आपल्या मेन पोझिशनला जी आपली सुरुवातीची पोझिशन असते त्या पोझिशनला तो सेटल होते. तर आय व्हीचं पण तसंच आहे. आय व्ही वाढते बट त्याच्यानंतर काय होते, एक सर्टन पॉईंट येते, त्याच्यानंतर आय व्ही काय होते, ड्रॉप होणं सुरू होऊन जाते आणि जी त्याची एक लेवल असते त्या लेवलला जाऊन ते काय होते, ॲडजस्ट होते. तर आय व्हीची रेंज काय आहे, 16 ते 18, 16 ते 18, 16 ते 15 याच्यामध्ये आय व्ही काय होणार, आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सेटल होणार. जो काल आय व्ही 30ला गेला होता तोच आय व्ही आता 16-15ला येऊन जाणार येणाऱ्या काही दिवसामध्ये. सो ही एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. आणि आय व्हीमध्ये आपण शिकलो होतो की जेव्हा आय व्ही वाढते तेव्हा ऑप्शनचे प्रीमियम प्रचंड वाढतात आणि जेव्हा आय व्ही ड्रॉप होते तेव्हा ते ऑप्शनचे प्रीमियम काय होतात, खूप जास्त डिके होतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असणार तर तुम्हाला आठवत असणार कालच्या सेशनमध्ये मी एक ॲडजस्टमेंट केली होती. ती होती ही जुलै महिन्याचा 22,000चा कॉल ऑप्शन आणि 22,000चा हा पोट ऑप्शन. हा एवढं इथं लक्ष द्या. आता हा कधी घेतला होता मी, काल जेव्हा आय व्ही ही 26%नी अप झाली होती. आय व्ही जेव्हा 26-27 जेव्हा ट्रेड करत होती तेव्हा मी हा 22,000चा कॉल ऑप्शन आणि 22,000चा पोट ऑप्शन विकला काल. आणि या 22,000च्या कॉल ऑप्शन आणि 22,000च्या पोट ऑप्शनमध्ये एका दिवसामध्ये तुम्ही प्रॉफिट बघून घ्या किती आलेलं आहे. मार्केट कुठे गेला, 22,300च्या वरती गेलेलं आहे. 22,300च्या वरती गेला. 22,000चा कॉल ऑप्शन आणि 22,000चा पोट ऑप्शन दोन्हीमध्ये मला प्रॉफिट चालू आहे. 22,000 केव्हा घेतलं होतं हे आम्ही, 22,000चं कॉल ऑप्शन आणि 22,000चं पोट ऑप्शन जेव्हा मार्केट हे 22,000ला टच झालं होतं आणि त्याच्या खाली गेलं होतं तेव्हा ही ॲडजस्टमेंट केली होती जुलै महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये. तर वास्तविक पाहता 22,000ला मी जर हा कॉल ऑप्शन आणि पोट ऑप्शन घेतले होते काल, तर आज लॉजिकली 22,300ला मार्केट गेल्यानंतर मला कॉल ऑप्शनमध्ये लॉस व्हायला पाहिजे. पुट ऑप्शन इट्स ओके, पुट ऑप्शनमध्ये मला प्रॉफिट होत आहे, नो इश्यू. ओके, बट दॅट इज एक्सपेक्टेड. बट कॉल ऑप्शनमध्ये काय प्रॉफिट होते, कॉल ऑप्शनमध्ये तर मला लॉस व्हायला पाहिजे होता ना. कारण आपण काय एक्सपेक्ट करतो, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनचा कन्सेप्ट काय शिकलेला आपण, की जेव्हा आपण कॉल ऑप्शन सेल करतो आणि मार्केट वरती जाते तर आपल्याला लॉस होते. आणि हेच आपण आतापर्यंत बघितलं. बट त्याच्यामध्ये मी शिकवताना पण मी तुम्हाला बोललो होतो की थेअरी आणि रिअल मार्केट हे टोटली अपोजिट राहते. तर याच्या केसमध्ये तुम्ही बघून घ्या, फक्त इथं लक्षात ठेवा. बाकीचं तर आपण डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे. जे महत्त्वाची गोष्ट आहे हे 300-400 पॉईंटनी मार्केटवरती गेलं तरीसुद्धा मला कॉल ऑप्शनमध्ये सुद्धा प्रॉफिट होत आहे, पुट ऑप्शनमध्ये पण प्रॉफिट होत आहे. जवळपास हे जे प्रॉफिट आहे नाही म्हटलं तरी हे जात आहे माझं 62,000 प्रॉफिट या कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनमध्ये, जो काल घेतला होता जेव्हा आय व्ही ही 28पर्यंत गेली होती. तेव्हा आय व्ही 28ला गेली होती तेव्हा हा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन मी विकला होता. आणि आजच्या आज या कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शननी मला 62,000चं प्रॉफिट दिलं. आय व्ही कितीनं ड्रॉप झालेलं आहे आता, 26%नी आय व्ही ड्रॉप झाली होती. सो हे जे प्रॉफिट आलं आहे ना, हे जे तुम्हाला दिसते ना याच्यामध्ये 62,000चं प्रॉफिट हे प्युअरली आय व्हीचं प्रॉफिट आहे. प्युअरली आय व्ही थ्रू आलेलं प्रॉफिट आहे. याचं अजून बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला. मॉर्निंगला काय झालं की आपली एक स्ट्रॅटेजी चालू आहे, दॅट इज कॉल्ड जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी. ओके, जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इथे दाखवतो आपल्या ऑप्स्ट्राला. ओके, तर इथे मी ऑप्स्ट्रा ओपन करतो आणि जुलै महिन्याची समजून घ्या तुम्ही. जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी मध्ये काय झालं होतं. ओके, जुलै महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व करसाल
तर आपल्याकडे जेव्हा मार्केट हे खूप वरती गेलं होतं तेव्हा आपण 23,000चा कॉल ऑप्शन्स आणि 23,000चा पुट ऑप्शन आपण काय मारला होता, सेल मारला होता. केव्हा, जेव्हा हे आय व्ही जेव्हा इलेक्शनची रॅली आली होती आणि आय व्ही जवळपास खूप वरती गेली होती, 22-23ला आय व्ही गेली होती, तेव्हा आपण हा लॉंग टर्मचे ट्रेड घेतला होता, ज्याच्यामध्ये 23,000चा कॉल ऑप्शन, 23,000चा पुट ऑप्शन सेल मारला होता आपण जुलै महिन्याच्या स्ट्रॅटेजीचा. त्या कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनला आज मी काय केलं, सकाळी मॉर्निंगला बुक केलं. आता हे काय केलं हे समजून घ्या. ओके, स्टील बघा, 23,000चा कॉल ऑप्शन आणि 23,000चा पुट ऑप्शन कधी आपण घेतला होता, हा 2-3 दिवसा अगोदरच घेतला होता, म्हणजे झालेच ना 4-5 दिवस झाले असणार, 1 हप्ता झाला असणार आसपास मला असं वाटतंय. ओके, जेव्हा हे मार्केटमध्ये आय व्ही वाढली होती तेव्हा आपण लॉंग टर्मचे ऑप्शन्स आपण घेतले होते. मार्केट 23,000ला आपण घेतलेला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन मार्केट 22,000च्या खाली सुद्धा गेलं. 22,000च्या खाली जाऊन सुद्धा 22,000ला याला मी क्लोज केलं मॉर्निंगला. तर तुम्ही बघा, तरीही 1,000 पॉईंटनी ड्रॉप होऊन सुद्धा या या दोन्ही लेगमध्ये मी लॉसनी बुक केला. अराऊंड 16,000चं प्रॉफिटच बुक केलेलं आहे. 16,000चं मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये प्रॉफिटच बुक केलेलं आहे या 23,000चा कॉल ऑप्शन आणि 23,000च्या पुट ऑप्शनमध्ये. हे अगेन कशामुळे, आय व्ही ड्रॉप. हे जे प्रॉफिट आलं हे कशामुळे, आय व्ही ड्रॉप. ओके, डेफिनेटली 23,000चा कॉल ऑप्शननी मला 1,16,000चं प्रॉफिट दिलं, 1,17,000च्या आसपास, आणि 23,000च्या पुट ऑप्शननी 1,00,000चा लॉस दिला. बट तुम्ही जर बघसाल तर दोन्हीचं कॅल्क्युलेशन केलं तर 16,000चं मला ओव्हरऑल काय झालेलं आहे याच्यामध्ये, 16 ते 17,000चं याच्यामध्ये काय झालेलं आहे, प्रॉफिटच झालेला आहे. आता हा कॉल ऑप्शन्स हे का एक्झिट केलं ते पण समजून घ्या. आणि ऑब्वियसली काल जेव्हा मार्केट पडत होतं तेव्हा या जुलै महिन्याच्या स्ट्रॅटेजीला आपण ॲडजस्ट केलं होतं आणि इथेच आपण हा 22,000चा कॉल ऑप्शन आणि 22,000चा पुट ऑप्शन आपण सेल मारला होता. आता जुलैची स्ट्रॅटेजी काय झालेली आहे, आपण घेताना 23,000चा घेतला होता, 23,000चा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन विकला होता. काल काय केलं मी, 22,000चा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन मी काय केला, सेल मारला. ओके, तर का आपली ही स्ट्रॅटेजी अशा टाईप तयार झाली होती. याचा जो ब्रेक इव्हेंट होता ना तेव्हा तो 21,000 आला होता. हे सर्व ॲडजस्टमेंट करून याचा ब्रेक इव्हेंट 21,000 आला होता. इकडे जवळपास 24,000च्या आसपास याचा ब्रेक इव्हेंट होता. असे काहीतरी आपली ती स्ट्रॅटेजी तयार झाली होती. आता ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ऑफस्टॉर दाखवतो आणि का एक्झिट केलं, का मी ते डिसिजन घेतलं याला एक्झिट करायचं, हे सर्व डिस्कस करतो. ओके, आणि चांगलं डिसिजन होतं की खराब डिसिजन होतं याच्यावर पण आपण डिस्कशन करूया. सो याच्यामध्ये सर्वात पहिले आपण आता आपली ही स्ट्रॅटेजी ओपन करतो मी जुलै महिन्याची. आपण बाकीच्या स्ट्रॅटेजी डिस्कस करू नये, बाकीच्या स्ट्रॅटेजी ऑलरेडी आपण काल डिस्कस केलेल्या आहेत आणि सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजी चांगल्या प्रॉफिटमध्ये आलेल्या, खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये आलेल्या आहे. डिसेंबर महिन्याची स्ट्रॅटेजी प्रॉफिटमध्ये, जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी प्रॉफिटमध्ये. काल आपण एक स्ट्रॅटेजी घेतली होती जून महिन्याची स्ट्रॅटेजी, ती पण प्रॉफिटमध्ये आणि छोट्या मोठ्या प्रॉफिटमध्ये नाही, चांगल्या प्रॉफिटमध्ये आलेल्या आहे. आणि त्याच कारणामुळे काय झालेलं, आपलं हे जे प्रॉफिट दिसते ना तुम्हाला 2,32,000 2,36,000चं, हे सर्व प्रॉफिट ते या सर्व स्ट्रॅटेजीमधूनच आलेलं आहे. ओके, सो जी महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे दॅट इज कॉल्ड जुलै महिन्याची. ओके, ही ती जुलै महिन्याची आपण स्ट्रॅटेजी ओपन केली. ओके, अँड याच्यामध्ये बघून घ्या आता तुम्ही ही जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी. याला मी हे लेग मी रिमूव्ह करतो. ओके, आज सकाळी बुक केलं ना याला, आणि का बुक केलं ते पण मी सांगतो. ओके, हे बघून घ्या फक्त याच्या अगोदर. ठीक आहे, चला. बुक नाही केलं असतं तर आता 1,16,000चं प्रॉफिट असतं या स्ट्रॅटेजीमध्ये, बट मी बुक केलं 2 लेग. ओके, तर समजून घ्या तुम्ही हे मी बुक काय केलं होतं आणि का राहते. सो जेव्हा मी याला सकाळी बुक केलं ना तेव्हा मार्केट 22,000ला ट्रेड करत होतं. 22,000ला 22,110 समथिंगला ट्रेड करत होतं. 22,110ला सकाळी मॉर्निंगला ट्रेड करत होतं. आता काय आहे की तुम्ही समजून घ्या की करंट पॉलिटिकल सिच्युएशन काय आहे मार्केटमध्ये एन डी एचे मेजॉरिटीचे गव्हर्नमेंट आलेली आहे, बट याच्यामध्ये बी जे पीला काय भेटलेलं आहे, पूर्ण बहुमत भेटलेलं नाही आहे. आता डेफिनेटली एन डी एचंच गव्हर्नमेंट बनणार, बट तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियन पॉलिटिक्समध्ये मागच्या काही वर्षापासून तुम्ही बघितले आहे की किती खराब पॉलिटिक्स खेळलं जात आहे. तर हे एन डी एमध्ये जे बाकीचे ज्या आता 2 महत्त्वाच्या पार्टी आहेत जे किंग मेकर आहे, दॅट इज नितेश आणि चंद्रबाबू नायडू. तर यांचा काही भरोसा नाही आहे. ओके, यांचा काही भरोसा नाही आहे. हे जर तिकडे काँग्रेसच्या साईडला गेले आणि इंडिया गठबंधननी जर
गव्हर्मेंट बनवलं, ज्याचे चान्सेस आहे, याला आपल्याला इग्नोर करता येत नाही. पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्समध्ये काही होऊ शकते. पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्समध्ये काही होऊ शकते. जर महाराष्ट्रामध्ये जर 2 शिवसेना, 2 NCP जर बनू शकतात, तर इंडिया म्हणजे काँग्रेसचं सरकार याला किंवा राहुल गांधी पंतप्रधान बनण्याची पॉसिबिलिटी पण आहे. आणि पॉलिटिक्स खूप घटिया राहते, हे तुम्हाला पण माहीत आहे. सो याच कारणामुळे आहे ना, मला थोडंसं वाटत होतं की असं जर काही झालं आणि मार्केटमध्ये जर पुन्हा जर कॉल आला, मार्केटने आपल्याला काल आणि आज आपल्याला एक चान्स दिला की जी गलत्या केल्या त्या गलतींना काय करायचं आहे, दुरुस्त करायची. तर गलती काय होती की 23,000ला हा लाईफ टाईम हायला असताना मार्केटमध्ये मी काय केला होता, 23,000चा कॉल ऑप्शन आणि 23,000चा पुट ऑप्शन मी सेल मारला होता. हा विचार करून की मार्केट बुलिश राहणार आहे, बेरिश होणार नाही, BJPचंच गव्हर्नमेंट बनणार, BJP काय येणार आहे इलेक्शनमध्ये निवडून येणार अँड ऑल व्हॉट एव्हर. काल मार्केटने फटका पण दिला होता 1,60,000चा, रिकवर पण झालो पेशन्समुळे. बट त्याच्यानंतर मला काय वाटलं की इकडे तुम्ही जर बघसाल ब्रेक इव्हेंट, तर तो होता 21,000चा. इकडला ब्रेक इव्हेंट आहे 21,000चा, इकडला ब्रेक इव्हेंट आहे ऑलमोस्ट 24,000चा. सो मला आणि मार्केट कुठं होतं, इथं होतं, इथं आलं होतं. आणि काल तर जवळपास 21,300ला पण मार्केट आलं होतं. काल तर हा ब्रेक इव्हेंट पण टच झाला होता. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये 1,40,000चा लॉस चालू होता, 1,40,000चा लॉस चालू होता. सो मॉर्निंगला मी काय विचार केला की मला या स्ट्रॅटेजीमध्ये सर्वात जास्त त्रास कोणी दिला, जेव्हा 1,40,000चा माझा लॉस चालू होता. जेव्हा माझ्या पोर्टफोलिओमध्ये 1,60,000चा लॉस चालू होता, तेव्हा मला सर्वात जास्त लॉस या स्ट्रॅटेजीमध्ये होत होता. आणि का होत होता, जस्ट बिकॉज की मी 23,000चा कॉल ऑप्शन आणि 23,000चा पुट ऑप्शन सेल मारला होता. 23,000चा कॉल ऑप्शन हा डीप इन द मनीमध्ये गेलेला आहे. हे तर माहिती आहे ना तुम्हाला. आता इन द मनी, आउट ऑफ द मनी, हे आपण ऑलरेडी आपल्या सेशन्समध्ये डिस्कस केलेलं आहे. याचा डेल्टा प्रचंड वाढलेला आहे. आणि डेफिनेटली हा डेल्टाच काय करणार, ह्या ऑप्शनच्या प्राईसला शूटअप करणार. सॉरी, इन द मनी कॉल ऑप्शन नाही, पुट ऑप्शन, सॉरी, इट्स माय मिस्टेक. पुट ऑप्शनचा जो 23,000चा जो पुट ऑप्शन आहे, तो डीप इन द मनीमध्ये गेला. त्याचा डेल्टा खूप वाढलेला आहे. आणि याच कारणामुळे काय होणार की मार्केट जर आणखी जर क्रॅश झालं, थोडंसं जरी 100-50 पॉईंटनी जरी खालीवर करत होतं, तर ही स्ट्रॅटेजीमध्ये खूप ह्यूज डिफरन्स येत होता प्रॉफिट लॉसचा, खूप ह्यूज डिफरन्स येत होता प्रॉफिट लॉसचा. आणि कशामुळे येत होता, या 23,000 कॉल ऑप्शन आणि 23,000च्या पुट ऑप्शनमुळे. सो मला अशा वेळेस मी काय विचार केला, लॉजिकली थोडा विचार केला, जास्त विचार नाही करत आपण, ग्रेडी होत नाही. थोडंसं आपल्याला आहे ना वर्स्ट केसचं सिच्युएशन विचारायला लागते. ठीक आहे, मार्केटने बाउन्स बॅक दिला, ते अलग खूप सिनेरियो. पण आता 300 पॉईंटनी मार्केट वरती न जाता 300 पॉईंटनी मार्केट जर खाली आलं असतं, तर पुन्हा कालसारखी सिच्युएशन या स्ट्रॅटेजीमध्ये झाली असती. आणि कालसारखी सिच्युएशन मला या स्ट्रॅटेजीमध्ये करायची नव्हती. सर्वात जास्त रिस्की ही स्ट्रॅटेजी होती. आणि या स्ट्रॅटेजीला मला मॅनेज करायचं होतं. तर मॅनेज कसं केलं मी, ज्या गोष्टीची सर्वात जास्त भीती आहे मला, ओके, ज्या गोष्टीची सर्वात जास्त भीती राहते, त्याच गोष्टीला मी काय केलं होतं, त्याच्यातून एक्झिट मारलं. आणि मी काय केलं, मग सकाळी जसा चान्स भेटला आणि मला दिसलं की 23,000चा कॉल ऑप्शन आणि 23,000चा पुट ऑप्शन हा प्रॉफिटमध्ये आला आहे, 16-17,000च्या प्रॉफिटमध्ये. सो मी काय केलं, त्याला बुक करून टाकला. त्याला बुक केला. आणि जी सुरुवातीला आपण स्ट्रॅडल घेतली होती, लक्षात घ्या आता, हे खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण काय घेतली होती, ही स्ट्रॅडल घेतली होती 23,000ची. मार्केट पडलं, 22,000ची स्ट्रॅडल ॲड केली आणि स्ट्रॅडलचा तयार झाला ट्रायंगल. 22,000चा पुट ऑप्शन कॉल ऑप्शन, 23,000चा पुट ऑप्शन कॉल ऑप्शन आणि स्ट्रॅडलचा ट्रायंगल तयार झाला. मार्केट खाली आलं. त्याच्यानंतर आता आपण काय केलं की मॉर्निंगला 23,000ला एक्झिट मारलं आणि 22,000लाच ठेवलं. तर हे एक शिफ्टिंग आहे. ही जी ॲडजस्टमेंट आहे, दॅट इज कॉल्ड शिफ्टिंग. मार्केट जसं जाते तसं आपण काय करतो, त्याला ॲडजस्टमेंट करतो. आणि त्याच कारणामुळे तुम्ही बघा, तर पुट साईडची आता माझी जी रिस्क आहे, ती सुरुवातीला 21,000चा काय होता, ब्रेक इव्हेंट होता, तो आता कुठं शिफ्ट झाला, 20,430ला. ओके, 600 पॉईंटने मी माझा काय केला, ब्रेक इव्हेंट सरकवला. तर डेफिनेटली इकडे 24,000 होतं, तर आता इथे काय झालेलं आहे, 23,572. आणि हे ॲडजस्टमेंट करायच्या पहिले आहे ना, मी सर्वात पहिले बघितलं होतं की ब्रेक इव्हेंट काय येत आहे, ब्रेक इव्हेंट काय येतात, त्या हिशोबानेच मी काय केलं होतं, ॲडजस्टमेंट केली होती. सो 23,572 मला हा असं वाटलं की हा सेफ आहे ॲटलिस्ट जुलै महिन्याच्यासाठी. ओके, सेफ आहे जुलै महिन्याच्या साठी.
कारण रॅली एक्सपेक्टेड केव्हा होती, जेव्हा म्हणजे मेजॉरिटीचं गव्हर्नमेंट बनलं असतं तर. बट आता तुम्हाला माहिती आहे की गठबंधनचं सरकार आहे, म्हणजे तर डेफिनेटली याचा मार्केटवर इम्पॅक्ट होणार. FIs डायरेक्टली आता मार्केटमध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंट करणार नाही जोपर्यंत आता बजेट येत नाही. पुन्हा बजेट राहणार आहे, लक्षात ठेवा. यावर्षी 2 बजेट राहतात. याच्या अगोदर मी रील बनवला होता बजेट डेच्या दिवशी हे याचा. ओके, सो समजून घ्या तुम्ही. सो याच कारणामुळे मी काय केलं होतं की 23,000ला एक्झिट मारलं आणि 22,000चा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जी स्टडेल आहे त्याला ॲज इट इज ठेवलं. रेंज वाढली आणि जे काही केलं त्याच्यामुळे आता मला 80,000चं प्रॉफिट याच्यामध्ये सुरू आहे. सो आता ही जी ॲडजस्टमेंट केली, ही ॲडजस्टमेंट योग्य होती की नाही ते आता मार्केट वरती गेलं आणि त्याच्याच कारणामुळे तुम्ही बघून घ्या. आता हा समजून घ्या तुम्ही. आता इथे DSTमध्ये मला कितीचा लॉस दाखवत आहे? 44,000चा लॉस दाखवत आहे. हे पण एक आपली जून महिन्याची स्ट्रॅटेजी आहे. हे नंतर मी उद्या तुम्हाला एक्सप्लेन करणार. आज फक्त जुलैच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. तर याच्यामध्ये बघा, इकडे 21,000चा प्रॉफिट, इकडे 60,000चा लॉस. सो डेफिनेटली याचा अर्थ काय होता आहे DSTचा, जी ॲडजस्टमेंट मी सकाळी मॉर्निंगला केली ती ॲडजस्टमेंट जर केली नसती तर मला आणखी 44,000चं याच्यामध्ये प्रॉफिट असतं. 2,20,000मध्ये 44 ॲड केलं तर 2,66,000 2,70,000च्या आसपास जातात. बट इन शॉर्ट तुम्ही समजून घ्या की DSTमध्ये जर बघसाल तर 23,000चा कॉल ऑप्शन आणि 23,000चा पुट ऑप्शन हा आपण काय केलेला आहे? बाय केलेला आहे. याच्यामध्ये 22,000चं प्रॉफिट आणि याच्यात 62,000चा लॉस. तर तुम्ही समजून घ्या की हे डिके किती होत आहे, प्रीमियम किती डिके होत आहे. काल कुठल्याही एखाद्या बंद्यानी ट्रेडरनी जर कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय केला असणार तर तो आज प्रचंड लॉसमध्ये असणार. कारण IV काय झालेली आहे, 30% ड्रॉप झालेली आहे. इवन मार्केट 400 पॉईंटनी वरती जाऊन सुद्धा तुमचे कॉल ऑप्शन्सची प्राईस वाढलेली नाही आहे. कॉल ऑप्शनच्या प्रीमियमची प्राईस वाढलेली नाही आहे. पुट ऑप्शनची प्रीमियम खूप प्रचंड डिके होत आहे. हे ते दिसत आहे तुम्हाला. थोडंसं जरी मार्केटवरती जातं तर पुट ऑप्शन प्रचंड डिके होत आहे, बट कॉल ऑप्शन तेवढ्या स्पीडनी वाढत नाही आहे. हा होत आहे रिव्हर्स IVचा इफेक्ट. हा आहे तुमचा रिव्हर्स IVचा इफेक्ट, जेव्हा IV ड्रॉप व्हायला लागते मार्केटमध्ये. तर हे IVचं तुम्हाला इम्पॉर्टन्स समजलं. आता लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवत आहो, हे IV समजून सांगत आहो, कॅल्क्युलेशन दाखवत आहो की IV किती महत्त्वाची राहते. सो होपफुली हे एक छोटासा कन्सेप्ट जो की खूप महत्त्वाचा असते आणि मोस्ट ऑफ द जे आपले ट्रेडर असतात, जे ऑप्शन ट्रेडिंग करतात, ह्या गोष्टीलाच इग्नोर करतात, जी सर्वात जास्त प्रॉफिट देते. दॅट इज कॉल्ड IV. आणि त्याच कारणामुळे ह्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये जर मी कुठल्या गोष्टीवर फोकस करत असणार तर फक्त आणि फक्त तुम्हाला IV शिकवण्यावर. असंही म्हटलं तर चालते की हा ऑप्शन सेलिंगचा मेंटरशिप प्रोग्राम नसून IV मेंटरशिप प्रोग्राम आहे. कारण तुमचं प्रॉफिट आणि लॉस पूर्ण IVवर डिपेंड करते आणि IVवरच आपण आपल्या स्ट्रॅटेजीज घेतो. तो आपला मेन जो हिरो आहे या पुऱ्या 6 महिन्याच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये, दॅट इज ओनली इंडिया विक्स. ओके, सो आता याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असणार, तुम्ही विचारा. होपफुली काल जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असणार त्याचा रिवॉर्ड तुम्हाला आज भेटत असणार. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त 6 महिने वेट करा. 6 महिन्यानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट जे काल तुम्ही केलेली आहे ती प्रचंड तुम्हाला प्रॉफिटमध्ये दिसणार. ओके, मी स्वतः घेतली. आज पण SBI मी घेतला, खाली पडलेला दिसला, उचलला 50 लॉट. काल पण मी जवळपास 80 लॉट उचलले होते, आज पण उचलले. आणखी जर मार्केट पडलं तर आणखी मी पैसा टाकणार, भरपूर पैसा टाकणार. ओके, जोपर्यंत मार्केट पडत राहणार तेव्हा तुम्हाला पैसा टाकायचा आहे. आज 500 पॉईंटनी वरती गेलं, आणखी मार्केट वरती गेलं, खाली पडलं, पैसा टाका. ओके, प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये पैसा टाकायचा जेव्हा मार्केट पडणार, वरती जाणार. ओके, चला, इथे काही क्वेश्चन्स वगैरे असणार तुम्हाला तर फटाफट क्वेश्चन्स वगैरे विचारून घ्या. ओके,